आपण मावळी मंडळी आहोत. सुप्रिया उमेदवार आहेत. ठाकरेंचे नातू आलेले आहेत. संग्राम आहे, रोहित आहे, तुम्ही सगळी मंडळी आहात. मला एकच गोष्ट सांगायची, 1967 सालात सभापती झालो. डोळ्यामध्ये पाणी येऊन सांगावं वाटतं. एक खोऱ्यात पाणी नव्हतं, कोळवण खोऱ्यात पाणी नव्हतं, पौड विभागामध्ये पाणी नव्हतं, मुठं खोऱ्यात सुद्धा पाणी नव्हतं. नारूचं साम्राज्य होतं, नारूचं. हे जर कुणी घालवलं असेल, नवले आणि शरदराव पवार, अनंतराव थोपटे, शंकरराव पाटील. कासर सैला नारू, मारुंजीला पाणी नाही. ही व्यथा मुळशी तालुक्याची ही दूर केली असेल ना, ती शरदराव शिवाय नाही कोणी केलेली. बरं, मामांचं प्लॅनिंग असायचं, परंतु साहेब आणि मी कॉलेज लाईफ बसून आमचा संबंध 58 सालापासून. आता ठाकरे चिरंजीव आले तिथं, तर ज्या वेळेला वसंतदादा असताना बाळासाहेबांनी ही शिवसेना कशा करता उभी केली, तुम्हाला पोराला माहिती नसेल, पण मला माहिती. परंतु आता राज्य तुमचं आहे. तरुण हा उसळत्या लाटेसारखा असतो, आणि म्हणून एक जाणते मंडळी मुळशी तालुक्यामध्ये होऊन गेली. त्याची तुम्ही मुलं आहात सगळी. आता मी तुमच्याच वयस्कर आहे सगळ्यात. पूर्वीच्या मामासाहेबांच्या बरोबर मी सगळ्यात लहान होतो, हे विसरू नका. आणि माझ्यासारखा मनुष्य तर शरदराव बद्दल वास्तविक त्या माणसाला महाराष्ट्रातले काय भारतातले काही ठिकाणी जवळजवळ सर्व गोष्टी ज्ञात आहेत. पुढं काय करायला पाहिजे हे सुद्धा माहिती आहे. परंतु उपकार कर्त्याला नेहमी जाणत नाहीत, विसरलं जातं, असं ज्ञानेश्वरीत म्हटलेलं आहे. म्हणून या सर्व खोऱ्यातल्या मंडळीला, कुणी असतील कुणी नसतील, सगळे एकमेकाला सांगायचं काम करा की अरे वेगळ्याचा रस्ता झाला असेल, उद्या काशिकचं धरण झालं असेल, रियो खोऱ्यातली 3-4 धरणं झाली असतील, इथं बिन पैसे देता लोक शेतकऱ्यांना माझ्या प्रेमातल्या लोकांनी धरणं बांधून दिली. ही मुळशीची एकी, आणि मुळशीमध्ये एकी, म्हणूनच ह्या गोष्टी सगळ्या झाल्या आहेत. आम्ही सहज बसलो, हिंदवडीचा कारखाना, तो म्हणला साहेब म्हणले गर्दी होईल, नेला तिकडं. त्याच्यानंतर स्वाभिमान वाटावा अशी गोष्टी साहेबाच्या आणि माझ्या प्रेमाच्या गोष्टी, बालेवाडी संकुलन, आपलं हिंदवडी सिटी झाली ना आता हिंदवडीला. तर हे सगळं हे कोणामुळे झालं, कोणतरी बिल्डर आणून बसवला होता तिथं. आणि मी लगेच साहेबाला फोन केला की म्हणलं आम्ही बिल्डरला देणार नाही. दिल्लीला फोन केला साहेबांना. साहेबांनी लगेच इथं सुब्रमण्य वगैरे त्यावेळेचे सेक्रेटरी होते, त्यांना सांगितलं, आणि ते हिंदवडीची जमीन हिंदवडीला ठेवली. सगळं केलं. काय सांगू तुम्हाला, किती गोष्टी केल्यात. हे मेघा सिटी हे सगळं आपलं ओगळीत होतं, बानेर, बालवडी, त्याच्यानंतर माळुंग, ही सगळी गावं जात होती, ती सुद्धा साहेबांनी सोडून दिली. कुणासाठी? माझ्या लोकांच्यासाठी. आणि म्हणून अशा लोकांनी एक जाणीव नेणीव, भगवंत नाही बा, भगवंताला जाणीव नेणीव नाही, तशी ह्या मतदानाच्या वेळेला मतदान करताना काही नाही, माझा शरदराव आणि शरदरावनी काय केलंय. आणि अशा दृष्टिकोनातून मी जास्त वेळ बोलत नाही. ठाकरेंच्या बद्दल बोलायचं होतं, पण ठाकरे आपण चिरंजीव फार लहान आहात. तुमचे वडील माझ्या पुढं लहान होते,
तेव्हा परंतु वसंतदादा, मामा फाळके आणि अनंतराव वगैरे आम्ही सगळी मंडळी होती. त्यावेळेला व्हाय द शिवसेना born? That question knows to old people. Old people. तुम्हाला काय सांगून उपयोग आता? तुम्ही सगळे उसळत्या लाटासारखे आहात. परंतु ही माणसं तसा पाण्यामध्ये दगड गाळण्याला निघत नाही ना, तशी ही जुनी माणसं तत्वापासून कधी हल्ली नाहीत. तुम्हाला सांगतो, त्यांची आपण मुलं आहोत. त्यांचा स्वाभिमान आपण मनामध्ये ठेवा. सुप्रिया, तुला चिंतितो आणि मी या ठिकाणी थांबतो. पण मी एक सांगतो, माझी जाणीव ठेवली पाहिजे सगळ्यांनी. बिन अंधाराचा फिरत होतो ब्लॅकआउटला. गोठवडेकर आहेत ना इथं? हा बघा, आता थकलं म्हणून जरा सांभाळून घ्या.